सांगा. हा बोला. सॉरी, माझ्या हातात एक काम होतं ते केलं आणि सांगा आता. हा हरकत नाही. मला तुम्हाला एवढंच विचारायचं, तुम्ही आपले कोकणातले आहात म्हणून. मी बरं. कोकणातलाच आहे. हां. झाराप म्हटल्याच्या नंतर झारात पण ते आमचे बरेच नातेवाईक आहेत. बरं. हा तर माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. त्यासाठी आता तुम्हाला जर कॉल केला, तुम्ही बोलताय फोन नाही करायचा, माझ्याशी बोलायचं नाही. फोन असं नाही थोडंच करायचं नाही चालतं. बोललो मी, भेटायचं नाही बोललो. बोला. नाही ना, भेटायचं नाही बोललात, बरोबर आहे. अहो पण ज्यावेळी आपल्याला एखादी मुलीचं भलं करायचं त्यावेळी आपण काहीतरी भेटणारच ना तुम्हाला, की नाहीच हं, भेटणार? हं. ऐका, मी साहेब यूट्यूबर आहे आणि हा मी यूट्यूबला व्हिडिओ टाकतो. हा बरोबर आहे. हां. तुम्हाला कुठले द्यायचे आहेत व्हिडिओ? लग्नाचे द्यायचे आहेत, बरोबर? हा बरोबर. हां, मग लग्नाचा जर व्हिडिओ द्यायचा असेल ना, तर व्हिडिओला चार्जेस मी घेतो जाहिरातचा ₹3000. ते चार्ज तुम्ही घ्या, लक्षात ठेवा. बरं. चार्जचं काही इश्यू नाही. हं, परंतु कसं आहे, हं. की ज्यावेळी आपण एखादी मुलीचं काहीतरी लग्न करणार म्हणजे त्याची शहानिशा व्हायला नको का? हेच मी हेच जबाबदारी मी घेत तुम्हाला नाही साहेब. विचारलं ना. मी लग्न जमवत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं मी लग्न जमवतो म्हणून? अहो तुमचे व्हिडिओ आले म्हणून आम्ही तुम्हाला हं, फोन केला ना. युट्यूबला एक मान्य आहे मला, पण बरं. तुमचा नंबर आहे त्या अर्थी तेव्हा तुम्हाला फोन करणार की नाही, हं. हाच माझा विषय आहे. हां, बाकी विषय माझा काही ऐका, नाही. मला फक्त फोन कशासाठी करायचा माहिती आहे? हा जाहिरात द्यायची असेल तरच. मग हे जर तुम्ही मला बोललात, मी फक्त जाहिरातीसाठी तुमचा फोन नंबर घेऊ शकतो किंवा हां. मला फोन करा. कुठल्या तुम्ही मला काय पॉलिटिशियनमधून बोललात, बोलताय? तुम्ही मला काय बोललात, फोन ठेवून द्यावा. ऐका, कुठल्या पॉलिटिशियनमधून बोलताय? मी घाटकोपर चिरागनगर. घाटकोपर चिरागनगर. ओके. हा आरोप बोला. काय माझा? सांगा. अहो आरोप म्हणजे मी तुम्हाला कॉल केला, त्याचा काहीतरी रिस्पॉन्स पाहिजे की नको? ऐका. मी साहेब ना, मी यूट्यूबला ना व्हिडिओ घेतो, त्याचे पैसे घेतो मी. आणि कसं माहिती आहे, जर तुम्हाला द्यायची असेल जाहिरात ना, तर तुमची देऊ शकता. तुम्हाला ऐका मी हां, सांगतो, नको साहेब असेल सांगतो, तर ऐका असं ऐका काही इश्यू मी नाही आहे. तुम्हाला का आणि फोन मी केला की, हां, ऐका माझं ऐका, मी सांगा. तुम्हाला का फोन केला की तुम्ही आपले कोकणातले आहेत. झाराप म्हटल्याच्या नंतर म्हटलं आपल्याच पट्ट्यातले आहेत. झारप काय आहे? झारापचा एक व्हिडिओ आता आलाय ना, कोणतरी तुमचा पेंटर, तो व्हिडिओ मी बघितला. पेंटिंगची कामं करता तो. ऐका, एकच बघितलात व्हिडिओ? हा एकच बघितला, अजून त्यामुळे मी बघितलात तुम्हाला, नाही? नाही नाही, मी आत्ता तुमचा ओपन केला आणि ताबडतोब फोन लावला. ऐका, का? काय झालं माहिती आहे? ऐका, तुम्ही ना मगाशी जे बोललात ना, ते हा तसंच मला रेकॉर्डिंग हवं होतं. हा समजलं ना साहेब? हे बघा, हा बोला. माझ्यावर मी जर चुकत असेल तर बिनधास्त आरोप करा माझ्यावरती. मी हा प्रत्येक वेळी लोकांना सांगतो, मी तशी मालिका पण तयार केली. तुम्ही मला नीट हम्म, ओळखत नाही. हम्म. ॲक्च्युअल मी यूट्यूबर आहे. मी हा बोला. लग्न जमवत नाही. पण हा विषय कसा आहे, तुम्ही मगाशी बोललात मी पॉलिटिशियनमधून बोलतो. मी पटकन काय केलं सांगा? हा माहिती आहे तुम्हाला मी काय केलं? बोला 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 तुम्ही. मी तुमचं रेकॉर्डिंग चाललं आहे हे. हा बरोबर, असू दे ना. ऐका, तुमचाही कॉल आणि आमच्याकडे रेकॉर्डिंग करतो, प्रत्येक कॉल. हे कशासाठी करतो माहिती आहे? हा लोकांना कळायला पाहिजे मी काय करतोय. हम्म. कळलं ना? आणि लोक काय करतात हे कळायला पाहिजे. आणि यासाठी अहो प्रत्येक गोष्ट साहेब, मी रेकॉर्डिंग ऐका करत साहेब, असतो. साहेब सांगतो मी आता तुम्हाला. आता ऐका, सांगतो. हा ऐका, तुम्ही फक्त एक व्हिडिओ बघितलात. हा तो बघितला झारापचा. तुम्ही कुठून बोलताय आता? मी घाटकोपर. घाटकोपर. घाटकोपरचे प्रचंड व्हिडिओ टाकलेत मी. ते नाही बघितलात? बोला बोला. हां, मी टोटल 700पेक्षा जास्त व्हिडिओ टाकले आहेत. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ टाकलेले आहेत. हम्म. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं, नुसते व्हिडिओ बघू नका. त्याच्या खालती कमेंट येतात ना, त्या कमेंट पण बघा. कारण काय चाललं आहे माहिती आहे, आजकाल सगळीकडे फसवणुकीचे प्रकार चालले आहेत. अहो साहेब, आम्ही त्याच डिपार्टमेंटला आहे. हां, तर हे विषय तुम्ही कसं, विसरू नका. हां, तुम्ही माझे कॉल रेकॉर्डिंग करताय, मी माझं डिपार्टमेंट पण तुम्हाला सांगतो. हां, काही टेन्शन नाही आम्हाला, हां, कारण आमचं कामच ते आहे. म्हणजे बरोबर. डेलीचे केस येतात आमच्याकडे. बरं. मी मग तुम्हाला मला फोन केला की ओळखलात नाही तुम्ही, डायरेक्ट? कसं एकच व्हिडिओ बघितलात? नाही 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 नाही, अहो मी तुम्हाला काय बोललो आता, तुमचा मी बसल्या बसल्या तिथे ओपन केला म्हणून तुमचं बघितलं. मी तुम्हाला फोन केला की बरं. जेणेकरून आपल्या कोकणातले आहे म्हणून. तर ऐका, मला मी तुमच्याकडून मुळात उत्तर तसं आलं नाही समाधानकारक. हां, नाही, मी घेतच नाही ना कोणाला. हे बघा, ऐका सांगतो. तुम्ही त्या म्हणतात त्या क्षेत्रामध्ये आहात. मला माहीत नाही कोण आहे काय. हा आणि जरी असेल तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी यूट्यूबर आहे. मला महाराष्ट्र बघतंय. महाराष्ट्रामध्ये एक विचार करा. समजा मला दिवसाला फक्त 30,000 लोक बघतायत. किती? आणि आपण 30,000 बघतायत. आता 30,000 मधले जर मी पत्ता जाहीर केला माझा, हा हां, तुमच्या पॉलिटिशियनला फक्त फार किरकोळ केसेस येतात. मी जर पत्ता जाहीर केला ना, एक विचार करा, आपण पकडूया 50 लोक भेटायला आली. जास्त नको, 50 पकडूया.
तर काय करणार हो, मी काम काय करणार? हां, नाही ना, पण मी कसं मी असतं हे ना बघा, मी तुमचं, ऐका जगाच्या तुम्ही कल्याण तुम्ही करण्यासाठी ऐका ना, ऐका ऐका. ऐका 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 असा जो पण तुम्ही पॉईंट बोललात ना जगाच्या कल्याणासाठी, हं. पण एखाद्या जर मुलीचा बाप जर त्या ठिकाणी म्हणत असेल की नाही तुम्हाला मला भेटायचं आहे, तर भेटणार नाही का? नाही, मी कोणालाच भेटत नाही आहे. मग कोणत्या मी भरोश्यावर ऐका, तुमची मुलगी आहे ना? हा हां, मग तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय करा माहिती आहे, तुम्हाला मला भेटायची गरज नाही, कोणालाच भेटू नका. तुम्ही काय करा माहिती आहे, माझे फक्त व्हिडिओ बघा. तुम्ही कुठल्या कुठल्या जातीचे आहात, म्हणजे कुठले काय शिकले आणि कुठल्या जातीची आहे ती मुलगी? सुतार आहे, सुतार. आणि काय शिकली आहे? 12वी पास. हां, ऐका, काय करा माहिती आहे, माझे व्हिडिओ टाकलेले आहेत, भरपूर व्हिडिओ टाकले, त्याच्या खाली नंबर आहेत डायरेक्ट. हा प्रत्येक व्हिडिओवरती नंबर आहेत आणि मी मुलांचे व्हिडिओ घेतो, मुलींचे घेत नाही. हे का करतो? ठीक आहे, ऐका हां, ऐका माझा नंबर आहे तुमच्याकडे, एक मला कॉल करायला काही अडचण नाही, जर हां. तुमच्याकडे तसं काय असेल तर मला कॉल नाही करा. नाही नाही, मी करू शकत नाही साहेब, मला वेळच नाही आहे. तुम्ही आधी नाही नाही, मला कसं नाही. तुम्ही ऐका, तुम्ही मला हा आधी नीट ओळखत नाही आहे साहेब, ठीक कळलं आहे का? ठीक आहे, राहू दे चला मग. ऐका, ऐकून घ्या, तुमच्या समाधानासाठी सांगतो काही गोष्टी. हा बोला बोला. अहो साहेब, फक्त एक नॉर्मली विचार करा, मी यूट्यूबर आहे, मला मॅसेज किती येत असतील? मी व्हिडिओ टाकलेत ऑलरेडी बघा. एक कॉल आला ना, तर त्याच्या पाठीमागे 18 मिस कॉल पडले एका कॉलवर. लोकांना कॉल माझा लागत नाही हो. मला दिवसाला कॉल प्रचंड असतात, मी दिवसाला कॉल घेऊ शकत नाही, इतके कॉल असतात मला. संपूर्ण ठीक आहे महाराष्ट्र ठीक बघते आहे, मला. चला त्याशिवाय हां, काही अडचण हां, नाही. काय करा माहिती आहे साहेब, हे वाटलं बघा, आपल्याला सहज कॉल गंमत म्हणून लागलाय काय करा म्हणून मी माहिती आहे. तुम्हाला कॉल केला. आणि ऐका, गंमत म्हणून काय करा माहिती आहे, प्रत्येक हा व्हिडिओच्या खालती जे कमेंट आहेत माझ्याबद्दल, त्या कमेंट वाचा. आणि आता हे हेडिंग काय आहे माहिती आहे, गंभीर आरोपाखाली अमोल गावडे पोलीस स्टेशनमध्ये, शेवटी नको तेच घडले, असं मी हेडिंग टाकलं आहे. मी यूट्यूबर आहे हो, कळलं ना? मला फरक नाही पडत. मी लोकांना सांगतोय उलट, की माझी चुका काढा, माझ्या चुका एकसुद्धा नाही आहे. मी लोकांच्या कल्याणासाठी खूप काही बनवलेलं आहे. तुम्ही मला नीट बघितलं नाही, एक व्हिडिओ फक्त बघितलात. माझे व्हिडिओ इतर बघा. आणि सगळ्यात सांगतो तुम्हाला साहेब, माझ्यावर आरोप ठेवणारा अजून कोणी नाही आहे, कोणी कुठेच नाही आहे. कारण मी जे करतो ना, कायद्याच्या बंधनात राहून करतो. मी नको ते धंदे करत नाही आणि मला ते आवडत नाही. मी खुश आहे, समजलं ना, एकदम खुश आहे मी, अतिशय एवढा खुश आहे ना, आनंदी आहे मी, समजलं ना. आणि जे मनाला समाधान वाटण्यासाठी मी करतो, मी पैशासाठी करत नाही आहे. मी आता माझी फी वाढवली, 3,000 केली. दसऱ्या अगोदर 2,000 घेत होतो, कळलं ना. म्हणजे हे हे मी का करतोय, अजून वाढणार माझी फी, पुढे अजून वाढणार का? कारण मला नको आहेत लोक एवढे, प्रचंड कॉल येतात हो. आणि एवढंच नाही, कोण हँडलच करू शकत नाही. बिंदू कायम बिझी राहतो माझा. मी माझ्या बायकोचा कॉल घेत नाही. आमच्या घरात आमचा संसार आहे ना, आम्हाला एवढे कॉल घेऊ शकत नाही. एवढं एवढं थोडं कल्याण करत बसणं जगाचं. माझं पण कल्याण व्हायला पाहिजे, माझं पण संसार आहे. ठीक आहे ठीक आहे, चला असं आहे. ठेवा. तुम्ही काय करा, माझे फक्त व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात ठीक आहे, येईल. चला हं? चला चला. हो, ठीक आहे. मित्रांनो, हे लक्ष द्या. लोक एक व्हिडिओ त्यांनी बघितला झारापचा, झारापमधला नवरा मुलगा, हा व्हिडिओ कुठला तरी बघितला त्यांनी. आता नक्की हेडिंग काय मला माहिती पण नाही आहे. तर तो व्हिडिओ त्यांनी बघितला आणि ते म्हणतात, तुम्ही झारापचे आहात ना, मग आमच्या कोकणातले आहेत. तर एका व्हिडिओवर तुम्हाला समजणार का मी झारापचा आहे का कुठला आहे ते? मग कुठे भेटायला येऊ मला सांगतायत. विषय कसा आहे, मी कोणाला भेटू शकत नाही. सगळ्यांनी समजून घ्या, हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. मी कोणाला वैयक्तिक भेटू शकत नाही. मला स्वतःचं जीवन नाही आहे, स्वतःचं अस्तित्व मला नाही आहे. कारण मी कुठे फिरू पण शकत नाही स्वच्छंदी. कारण आज कुठे जर फिरायला गेलो तर लोक मला सांगतात, अरे तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे. अरे माझं स्वतःचं पण अस्तित्व आहे. मी माझ्यासाठी फिरायला जातो कुठेतरी, कुठे काहीतरी असतं ना. मी स्वच्छने फिरू पण शकत नाही. लोक मला सांगतात, तुम्ही लग्न जमवता ना, आमच्या अमुक अमुक आहे लग्नाचा. कायम हेच काम करू का मी? मला माझं स्वतःचं अस्तित्व आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी रिलेशन ठेवलंच पाहिजे असं नाही आहे. आता बघा, मी जरी तुम्हाला सांगितलं माझे व्हिडिओ बघू नका, तरी तुम्ही बघणार. कारण काय? कारण विषय कसा आहे, मी जे व्हिडिओ बनवलेत ते तुमच्यासाठी बनवलेत, मी माझ्यासाठी नाही बनवलेत. मला ॲटोमॅटिक मिळून जातं आहे, कळलं ना. मग हे लोकांना केव्हा कळणार आहे? हे लोकांना कळत नाही. मला डायरेक्ट साहेबांनी काय सांगितलं, मी पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे. तुम्ही पोलीस स्टेशनमधून बोला, डायरेक्ट जेलचे जे कोण मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्यांनी बोला,
न्यायाधीशाने बोला, नाहीतर कोण मंत्रीसंत्रीने बोला, म्हणजे कायद्याविषयी जेवढे कोण आहेत त्याने कुणीही बोला. मी कुठे चुकलो आहे? मी काय करतो आहे? मी फालतू रील टाकत नाही आहे किंवा फालतू व्हिडिओ टाकत नाही आहे. मी कामाचे व्हिडिओ टाकतो आहे. फक्त आणि फक्त लोकांना कसं प्रेरित करता येईल, लोकांना कसं समजावता येईल की तुम्ही काय करताय आणि काय करू नये, हे सांगणारे व्हिडिओ टाकतो आहे मी. हे लोकांना केव्हा कळणार आहे? तुम्ही फक्त स्वतःचा विचार करून हे करता. अरे समोर एक विचार करा, जर यूट्यूबर आहेत, कुठल्याच यूट्यूबरची स्वतःचं अस्तित्व नसतं, तो स्वच्छने फिरू शकत नाही कुठलाच यूट्यूबर. कारण काय, त्याला इतके लोक ओळखत असतात. आज मा मी जर बघा, मला भेटायलाच एवढे लोक यायला बघतायत, प्रचंड लोक यायला बघतायत भेटायला. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येकाचं लग्न ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे आणि ते जुळत नाही आहेत, लग्नच जुळत नाही आहेत. मग एक विचार करा, लग्न जुळवण्यासाठी जर एखादा कोण तळमळीने काम करतोय, तर त्या व्यक्तीवर जर प्रेम बसलं तर लोक दिल्लीवरनं पण येतील इथे भेटायला, परदेशातून लोक भेटायला येतील. साधी गोष्ट आहे ना, येऊ शकतात. पण पत्ता जर डिक्लेअर मी केला, एक साधी गोष्ट विचार करा, नॉर्मल जे मेळावे असतात वधूवरचे मेळावे, त्यालाच हजार हजार लोक येतात. आणि मी माझा जर पत्ता डिक्लेअर केला, एक साधी गोष्ट, एक कल्पना करा डोक्यामध्ये, कल्पना करा, कितीतरी लोक, असंख्य लोक बघतायत मला. जर मी नुसतं पत्ता डिक्लेअर केला तर माझं जगणं मुश्किल होणार. आणि मित्र, आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणी मला जर शोधत याल, मी चुकूनही तुमच्याशी बोलणार नाही. का? कारण टाईमपास करायला येऊ नका कृपया. हेही सांगतो तुम्हाला, मी दम देतो इथे. टाईमपास करायला मुळीच येऊ नका माझ्याकडे. कारण मला जगाचं कल्याणचं करायचं आहे. मी एकट्यासाठी नाही बसलो आहे मी. हेही लक्षात घ्या. नाही तर तुम्ही याल शोधत शोधत, कुठूनही शोधून काढायची जिद्द असते प्रत्येकाला. तुम्ही याल उद्या मी जेव्हा घरी असेल, आता मी माझ्या घरी नाही आहे कारण माझं काही घराचं काम आहे, पण उद्या तुम्ही शोधत शोधत येणार माझ्या घरी, कोणतरी येईल असं, तर मी तुमच्याशी ढुंकूनही बोलणार नाही. कारण मला माझं काम करू द्या. जर तुमच्याशी बोलायला पाहिजे तर मी माझा चार्जेस आकारणार. कळलं का? हे लक्षात ठेवा. मी रिकामटेकडा नाही आहे. मी माझा चार्जेस आकारणार. माझा चार्जेस मग किती असेल, मी सांगेन ते द्यायला पाहिजे तुम्ही. समजा मी सांगितलं 10,000 द्यायचे गप्पा मारण्यासाठी, तर 10,000 तुम्हाला द्यावे लागतील, तर मी तुमच्याशी गप्पा मारेन. नाहीतर काय करायचं, तुम्ही काही माणसं घेऊन यायची येताना, त्या सगळ्यांनी मी सांगेन ते काम करायचं. कारण मी एकटा करतो इथे, म्हणून लोकांना स्वस्त पडतं आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं काम करा. मी असं नाही म्हणत तुम्ही एक्सपर्ट असणार किंवा काय, मला कळतं आहे तुम्हाला जमणार नाही. सगळ्यांनी मिळून माझं काम करा. जे फोन येतात मला ना, ते हँडल करा एकाने. दुसऱ्याने काय करा, एडिटिंगला घ्या. तिसऱ्याने अमुक घ्या, तमुक घ्या. खूप काही गोष्टी आहेत माझ्याकडे करण्यासारख्या. ते काम करा आणि एकाशी मी गप्पा मारतो. जर कोणाला पटलं नसेल, खाली कमेंट द्या. समजलं ना? कारण हे सगळं मी एकटा का करतोय? किती पैसे भेटतात मला? मी एवढं सगळं करून माझ्या आरोग्याचं नुकसान करतोय, हे कोणाला माहिती आहे? हे इथे लक्ष द्या. कारण तुम्हाला वाटतं का तुमच्याजवळ वेळ आहे म्हणून माझ्याजवळ वेळ आहे? मुळीच नाही. माझं डोकं कायम बिझी असतं याच्यामध्ये, प्रचंड बिझी आहे. समजलं ना? मग याचा विचार करा तुम्ही. उगाच जर कोण उठलं सुटलं, अमोल गावड्यानं भेटूया, जाऊन भेटूया, असा विचार जर करत असाल तर पूर्णपणे चुकीचे आहात तुम्ही. समजलं ना? जो माणूस तुमच्यासाठी काहीतरी करतोय त्याला करू द्या. समजलं ना? तर ते लक्षात आलं पाहिजे लोकांच्या. ते लोकांच्या लक्षात येत नाही. आणि हे जेव्हा लक्षात येणार तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे यूट्यूबरचं अस्तित्व काय असतं. आता मी असं म्हणत नाही की मी कोण मोठा बादशाह आहे, पण अजून माझे मेंबर अजून वाढत आहेत. भरपूर लोक बघत आहेत मला, प्रचंड पुढे 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 जात आहे. कारण काय, मी काम पण केलं आहे ना तेवढं. ते काम करायला विचार तरी करू द्या मला. जेव्हा मी एक व्हिडिओ बनवतो, एक विचार करा, मी रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ अपलोड केला, झालं का काम? एवढं सोपं नाही आहे. व्हिडिओ अपलोड कोणीही करू शकतो. रेकॉर्डिंग करायचं, अपलोड करायचं, कोणीही करू शकतं. पण त्याला टॅग लावणं सोपी गोष्ट नाही आहे. त्याला विचार करावे लागतात. तुम्ही जर येऊन बसला तुम्ही विचार काय करणार त्याच्यावरती? खूप काही गोष्टी असतात. आता
गंभीर आरोपाखाली अमोल गावडे पोलीस स्टेशनमध्ये हे आहे. तर याच्यावरती टॅग अजून पण वेगवेगळे टॅग येणार त्याच्यामध्ये. हे झालं थंबनेल झालं. हेडिंग पण समजा गंभीर आरोपाखाली अमोल गावडे पोलीस स्टेशनमध्ये हे हेडिंग दिलं समजा. पण त्याच्यावरती जे टॅग येणार ते टॅग वेगवेगळ्या प्रकारचे येणार. अमोल गावडेंवर आरोप येईल टॅग. अमोल गावडेंना पोलिसांनी उचललं असं पण टॅग येऊ शकतं. अमोल गावडे पोलीस स्टेशनमध्ये, अमोल गावड्यांची सॉरी पोलीस स्टेशनमध्ये, किंवा अमोल गावडेंना पोलीस घेऊन गेले. काही येऊ शकतं. टॅग भरपूर असणार प्रचंड. म्हणजे कोणी काही टाईप केलं तरी ते दिसलं पाहिजे तो व्हिडिओ. कळलं ना? त्याला टॅग म्हणतात. प्रचंड काम असतं, प्रचंड. आणि हे सगळं आठवायला ना डोकं अक्षरशः हैराण होतं, बिझी राहतं. एखादा कवी किंवा लेखक जो असतो त्याचं कसं बिझी राहतं साहित्य शोधण्यासाठी, तसं जे मेंदू असतो तो मेंदू पूर्ण बिझी राहतो. एखाद्याला वेळ लागेल इतका मेंदू व्यस्त असतो. सोपं नाही आहे काम हे. काय व्यस्त असतो. आम्हाला झोप पण त्या टॅगची पडते. टॅगचे स्वप्न पडतात आम्हाला. टॅग कुठला लावायचा काय, म्हणजे तीच स्वप्न पडत असतात. कुठले टॅग लावलं तर अजून व्हिडिओ हे लोकांना दिसेल किंवा काय, याचाच आम्ही विचार करतो. अजून मी मोठा व्हायरल नाही झालो आहे, पण जेव्हा मी व्हायरल अजून होणार ना त्यावेळी विचार करा माझी जिंदगी काय असेल. आत्ता एवढी कंडिशन खराब आहे माझी. आज हे व्हिडिओ जास्त लोक बघत नाही आहेत. तुम्ही नोट करताय. तुम्हाला माहिती आहे बाकीच्या यूट्यूबरची काय हालत असेल. त्या यूट्यूबरने जर फोन नंबर शो केला तर विचार करा काय होईल त्यांचं. आज माझा प्रत्येक व्हिडिओवर फोन नंबर दिसतोय लोकांना. लोक बरोबर म्हणजे ज्यांना गरज आहे ते बरोबर हे करतात. आणि माझं काम दिसते म्हणून मला एवढे फोन येतात. आता एक विचार करा, बाकीचे लोक जे 2 नंबर व्यवसाय करत आहेत त्यांचे व्ह्यू वाढलेत, पण त्यांना तेवढे फोन येतात का माझ्या एवढे? नाही येणार. कारण काय, त्यांचं काम वेगळं आहे आणि माझं काम वेगळं आहे. हा फरक आहे. त्यामुळे कृपया मला कोणी भेटायला येऊ नका. कृपया मी हात जोडतो तुमच्या समोर. कृपया मला भेटायला येऊ नका. कारण मला जगू द्या. आणि तुमच्यासाठी काय ते करतोय ते धडपडू द्या. आज मला एक अटॅक येऊन गेला आहे. तुम्ही आलात, तुम्ही माझं काम वाढवलात, तर मी उपाशी राहणार. तुमचं काय नाही होणार. तुम्ही तुमच्यासाठी पण जे काम करणार ते पण नष्ट करून टाकणार. दुसरी गोष्ट, माझे आरोग्य यंत्रणा बिघडणार तुमच्यामुळे. कळलं ना? या गोष्टीचा विचार करा. कोणतरी करतंय आणि मी लोकांना सांगतोय की तुम्ही सुद्धा सुरू करा, कोणीतरी सुरू करा असं. पण एवढे कष्ट कोण घेणार आहे? कशाला घेणार? नाही करणार. करा ना सुरू. कोणीतरी करा. मी एकट्याने कसं काय करू शकतो? महाराष्ट्र पडलंय. कोणीतरी सुरू करा. मगाशी एक व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओत पण मी हे सांगितलं. तर ती दुसरी समोरची व्यक्ती सांगते की असं सांगू नका. माझ्या पोटावर पाय नाहीत. खूप लोक आहेत, चिक्कार लोक लग्नाचे आहेत, काही इश्यू नाही होत. समजलं ना? फक्त विषय कसा आहे की हे काम कोण करणार नाही. सोपं नाही आहे काम हे. 2 नंबर काम करायचं असेल तर ठीक आहे, तर पैसाच पैसा. पण हे काम कोण नाही करणार. प्रामाणिकपणे लढायला खूप मेहनत लागते, प्रचंड मेहनत लागते, आणि त्या मानाने पैसा मिळत नाही तितका. समजलं ना? समजून घ्या प्लीज. बस मी इथे थांबतो. तुम्ही तुमचे उत्तरं कमेंटद्वारे कळवा. जर मी बरोबर बोललो आहे की मी चुकीचं बोललो आहे हे तुम्ही सांगा मला. माझं काय चुकतं आहे ना ते तुम्ही बिनधास्त सांगू शकता, किंवा माझं बरोबर असेल तर तरीसुद्धा मला सांगा. म्हणजे मला कळेल मी योग्यतेचं आहे किंवा नाही. धन्यवाद.